तर तिकडे पुण्यातल्या कुदळवाडीतल्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा थेट विधानसभेत गाजला। या भागात बांगलादेशी नागरिक अनधिकृत वास्तव्य करत असल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा लांडगे यांनी विधानसभेत केली। तर मुख्यमंत्र्यांकडून देखील कारवाईचं आश्वासन देण्यात आलं। जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई, त्याबरोबर कुदळवाडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणारे जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली। ते करायला तयार आहेत, पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवाही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो। त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय, या संदर्भातले त्वरित आदेश, कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का, आणि करणार असेल तर तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या। आणि सभागृहात जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलोय, गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली जाईल।